नमस्कार. माझ्या अंतरंग या चॅनेलवरती मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. अनेक प्रकारच्या घटना, किस्से, छोटे छोटे प्रसंग असे या चॅनेलवर आपण बघत असतो. तर हा किस्सा एका माझ्या मैत्रिणीचा. अवघी 14 वर्षाची असताना तिचं लग्न झालं. तिचं नाव कृष्णा. दिसायला सावळी परंतु अतिशय आकर्षक असं व्यक्तित्व. लवकर लग्न झालं, चांगल्या घरात गेली, सुखी कुटुंबात गेली. सुखी म्हणजे समृद्धता भरपूर होती, धनधान्य भरपूर होते, सेवेला नोकर चाकर होते. परंतु लेक लहान होती, कुणीही सांभाळून घेतली नाही. ना सासूनं ना नवऱ्यानं. सगळ्यांना असं वाटायचं की ही नांदायला आली ना, मग हिनं सगळी कामं करायला पाहिजे, हिनं प्रत्येक गोष्ट ही समजून घेतली पाहिजे. परंतु लेकरू लहान होतं, दुसऱ्याचं असलं तरी काय झालं, कुणीही तिला सांभाळून घेतली नाही. कसं तरी 1 वर्ष तिनं काढलं. परंतु ती लहान होती, आईजवळ यायची, रडायची. आम्हाला गाठ पडली तर आम्ही तिला म्हणायचो, कसं काय गं तुझा नवरा, कशी आहे तुझी सासू. पण ती घाबरायची. ती म्हणायची, नाही बाई, एवढ्या लवकर कधी लग्न करायला नाही पाहिजे. मग म्हटलं आता काय करणार. घरातली माणसं म्हणतात दिलंय तिथं मरायचं, त्या उंबऱ्याला मरायचं, चुलीतलं लाकूड चुलीला जाळायचं. काय करावं आम्हाला काही कळत नव्हतं. आम्ही तिच्या एवढे छोटेसे. काही झालं नाही. त्यानंतर पुढं आम्ही शिकलो. 4 वर्ष तिचा पत्ता काही व्यवस्थित लागला नाही. तिचं घर खूपच लांब होतं. परंतु जेव्हा आम्ही सगळ्या मैत्रिणी 10वी पास झालो आणि पुढं शिकायला गेलो, तेव्हा कळालं की तिचं मागेच निधन झालं आहे. त्याला गेली 3 वर्षे झाली. कारण तिला म्हणजे तो जो त्रास होता, मानसिक छळ होता, तर तिला असह्य झालेला होता. आणि तिनं एका छोट्याशा लेकरासह स्वतःची जीवनयात्रा संपवून घेतली होती. तर तिनं काय केलं, कसं केलं हे काय आम्हाला कधीच कळालं नाही. परंतु ती गेली तेव्हा आमच्या मैत्रिणींमध्ये इतकी चर्चा. कसली चर्चा असेल सांगा बघू. थोडीशी गंभीर चर्चा असायची. आम्हाला वाटायचं की उद्या आमचं जरी लग्न झालं तर आम्हालासुद्धा कोणी पटवून घेणार नाही. आम्हाला देखील एखाद्या मुलासह मरावं तर लागणार नाही. आम्ही झाडाखाली बसायचो, मैत्रिणी म्हणायचो, उद्या जर आपल्याला पण मरायची वेळ आली तर मग आम्ही म्हणायचो आपण पण लग्न करायचे नाहीत. मग कोण म्हणायचं सासू कशी असेल, कोण म्हणायचं नवरा कसा असेल. इतकी मनात भीती, इतकी दहशत. म्हणजे हायस्कूलच्या जीवनात आम्हाला लग्न हा प्रकार दहशत माजवणारा असा वाटत होता. लहान वयात तिचं लग्न झालेलं आणि जेव्हा आम्हाला कळतं की तिचा मृत्यू झाला केवळ लग्नानंतर 2 ते 2.5 कदाचित 3 वर्षे झाली असतील. परंतु ह्या 2-3 वर्षात तिनं कितीतरी छळ सहन केला असेल. एकदा तिची आई भेटली बरेच वर्षांनी, 5-6 वर्षांनी. तिला विचारलं तर ती म्हणाली, काय करायचं, आमचीच अक्कल कुठं शेण खायला गेलती. म्हटलं चुलीचं लाकूड चुलीला जळू दे, पण जळलं नाही. पोरीनं न सांगताच कार्यक्रम उरकला. मी म्हटलं झालं काय आमचं नशीब, काय सांगायचं. राहा बाई तुम्ही तरी सुखी राहा. शाळा शिकलासा, मोठ्या झालासा, नोकरी करायला लागलासा, बरं वाटलं ऐकून. परंतु माझं लेकरू गेलं. आता 10 दिशा फिरलं तर मला कधीच मिळणार नाही. तुम्हाला वाटत असेल ही कुठली कथा तर आहे का? नाही, ही एक सत्य घटना आहे. आणि याला बरेच वर्ष उलटून गेली. त्यानंतर ना वास ना पूस ना कुणी सांगणारं. कधी तिची आई पण भेटली नाही. आमचं पण फारसं तिकडं जाणे होत नाही. सगळे आपापल्या कामात असल्यामुळे, बाहेर असल्यामुळे काही दाद लागत नाही. परंतु जेव्हा तिचा विचार मनात येतो, आठवणी दाटतात, तेव्हा क्रीडांगणावरती अतिशय हौसेनं कौशल्यानं कबड्डी खेळणारी ती, आनंदानं खो खो खेळणारी ती, फुटबॉल व्हॉलीबॉल खेळणारी ती मुलगी, तिला सहज असं कोणी संपवू शकतं. तिचं सहज असं बाल्य कुणी खोडू घेऊ शकतं. सासरच्यांना कशाला दोष द्यायचा. खरे तर दोषी माहेरचे. कारण त्यांनी त्या लेकराची आर्त हाक कधीच समजून घेतली नाही.